केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा झाला असून या योजना त्यांच्या जीवनात समृद्धी आणत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले। पनवेल तालुक्यातील वावंजे येथे आयोजित लाडकी बहिणी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही केले। वावंजे येथे रविवारी झालेल्या या मेळाव्यात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। या मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की आपल्या परिसराचा विकास वेगाने होत असून नवनवीन उद्योग आणि रस्ते प्रकल्पांमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत। भारतीय जनता पार्टीने नेहमी शेतकरी आणि स्थानिकांच्या हिताचे रक्षण केले आहे, मग तो MIDCचा प्रकल्प असो व रस्त्यांचा। प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी पक्ष नेहमीच दक्ष राहिला आहे आणि भविष्यातही या प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा स्थानिकांनाच मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली। तसेच येणाऱ्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकीत वावंजे जिल्हा परिषदेसाठी कमला देशेकर आणि वावंजे पंचायत समितीसाठी आरती काठे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले। MIDC आता चिंद्रण, कांकोली या आळुंगी या परिसरात येणार आहे। यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरात रोजगार उद्योगधंदे वाढणार आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून यापूर्वी देखील कुठला MIDCचा प्रकल्प असू दे किंवा रस्त्याचा असू दे, कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही याच्यासाठी सुद्धा आम्ही दक्ष होतो आणि त्याचबरोबरीने या येणाऱ्या प्रकल्पांचा फायदा आपल्याला स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना झाला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही तितकेच दक्ष आहोत। आणि म्हणूनच येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये येणारा उद्योग, त्या उद्योगामध्ये तुमची आमची मुलं ही तिथं या ठिकाणी नोकरी करू शकली पाहिजे, असं शिक्षण आपल्याला देता आलं पाहिजे आणि अशा पद्धतीची संधी देता आली पाहिजे। आपल्या सगळ्यांनी गेल्या वर्षी मला या मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून देण्याचा आशीर्वाद दिला आणि त्यामुळे आमदार म्हणून आज तुमच्या सर्वांच्या समोर बोलण्याचा योग आलेला आहे। पण आमदार म्हणून मी निवडून आलो तो केवळ या ठिकाणी कुठल्या ठराविक वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नाही, तर वावंज्यापासून नितळसपासून या सगळ्या भागामधल्या आपल्यासारख्या भगिनी, आमचे सगळे सहकारी यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे। त्यामुळे आपल्या अडचणी मांडणं, आपल्या समस्या विधानसभेत मांडणं आणि त्या माध्यमातून आपल्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला या प्रभागाचा विकास कसा करता येईल याचा मी कसा प्रयत्न करतो। केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी, आमदार निधी, त्यातून रस्ते, गटार, पाणी, समाज मंदिर याच्यासारखे जसे कार्य, तशाच पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये कमलताई देशेकर आणि पंचायत समितीमध्ये आरती काठे या दोघी भगिनींना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। दोन्हीची निशाणी कमळ आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या कमळ निशाणी समोरचं बटन दाबून आमच्या या दोन्ही भगिनींना आपण विजयी करा। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ देशेकर, नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील, दिनेश खानावकर, संतोष पाटील, शिवाजी दुर्गे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, डॉक्टर मोतीराम कोळी, नाथा आगलावे, कृष्णा पाटील, जनार्दन आगलावे, काजल पाटील, अरुणा दाभणे, दिलीप वास्कर, महेश पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र गोंधळी, चंद्रकांत गोंधळी, प्रभाकर पाटील, सुरेश पोरजी, अंकुश पाटील, वासुदेव चोरमेरकर, कैलास मडवी, सज्जन पवार, रमेश मते, गोमा पाटील, संजोग पाटील, भार्गव सांगडे, बाळकृष्ण पाटील, निवृत्ती पाटील, अमल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।